सकाळची कामे उरकून आशा प्रभात काळाच्या सोनेरी उन्हाचा आनंद घेण्यासाठी बाहेर बागेत खुर्ची टाकून बसली. तिला मुलांची आठवण येऊ लागली. मोठी मुलगी ऋतूचा विवाह त्यांनी गेल्याच वर्षी केला होता. ऋतूचा पती निखिल इंजिनियर आहे. ऋतू त्याच्यासोबतच राहायला गेली आहे. भारतीय कुटुंबामध्ये जोपर्यंत माता पिता आपल्या मुलांचे विवाह करून देत नाहीत तोपर्यंत ते नेहमी चिंताग्रस्तच असतात. हे कर्तव्य पूर्ण करण्याचे विचार त्यांच्या मनाला प्रत्येक क्षणी टोचत राहतात. गेल्या अनेक दिवसापासून आशिषचे पत्र आले नव्हते. आज तिला त्याच्या पत्राची प्रतीक्षा होती. तेवढ्यात टपालवाल्याने येऊन पत्रांचा गठ्ठा तिच्या हातात दिला. त्यातील बहुतांश पत्रे पतीचीच होती. तिने हस्ताक्षर ओळखून मुलाचे पत्र त्या पत्रांमधून बाहेर काढले आणि ते उघडून वाचू लागली. आशिषने स्वतःची खुशाली तर लिहिली होतीच, सोबतच पावसाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वांना आपल्याकडे येण्याचे आमंत्रणही दिले होते. आशिषचे पत्र वाचून आशाचे मन आनंदाने मोहरून उठले. डोळ्यासमोर भूतकाळातील प्रसंगाची मालिका फिरू लागली. ती खुर्चीवर बसून दिवसा स्वप्नात हरवून गेली. त्या दिवशी आशिषचा निकाल जाहीर झाला होता. तो भारतीय प्रशासकीय सेवेच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. आशा खूप आनंदी होती. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ही बातमी सर्व नातेवाईकापर्यंत पोहोचली होती. बहिणींना वाटत होते की आपला भाऊ शहराचा जिल्हाधिकारी होईल. त्याच्याकडे स्वतःची गाडी आणि बंगला असेल. त्याच्या मागे पुढे गणवेशातील सेवकांची फौज चालेल. सगळे त्याच्या नजरेच्या इशाऱ्यावर नाचतील. याच कल्पना करून दोघेही सुखावून गेल्या होत्या. मी तर माझ्या दादासाठी परदेशी गोरी पान दिसणारी सुंदर वहिनी आणणार, ऋतू म्हणाली. दीदी चिंता करू नकोस. आई म्हणत होती की आता तर दादासाठी एकापेक्षा एक सरस स्थळांचे रांगा लागतील. मग तू त्यातली तुला आवडणारी वहिनी निवडून घे. गायूने आनंदाने हसत म्हणली. पण दादा, आपल्यालाही आपले रूप सुधारले पाहिजे ना. आता मी तर उद्याच ब्युटी पार्लरला जाऊन माझे केस नीट करून घेणार. आणि हो, आता मी ब्युटिशियनच्या टिप्ससुद्धा करणार, जेणेकरून मी स्वतःच सुंदर साजशृंगार करू शकेन. जिल्हाधिकारी भावाच्या दर्जाप्रमाणे बहिणींनाही आपले राहणीमान आणि व्यक्तिमत्व बनवणे गरजेचे आहे, हो ना दादा. दादाला समोरून येताना पाहून गायूने गर्वाने त्याच्याकडे पाहिले. अगं ऐश्वर्या, आत्तापासूनच इतकी योजना आखू नकोस. संयम ठेव. तुझा भाऊ जर अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाला तर. राहू दे ग दादा, तू आम्हाला इतके निराश करू नकोस. एकदा स्वप्न दाखवली आहेस तर त्याची सफलता घडवावीच लागेल. सोबतच फुलेफळेही द्यावी लागतील. अरे खूप मेहनत कर, बघूया कसा उत्तीर्ण होत नाहीस ते. तू तर नशिबावर विश्वास ठेवणारा नाहीसच. अरे हे काय चालले आहे. आशिष इतका मोठा झाला आहे तरी तुझे बालपण अजून गेलेले नाही. जे तोंडात येईल ते बरळत असतोस. जा, बाजारात जाऊन 1 किलो बर्फी आणि अर्धा किलो नमकीन घेऊन ये. घरात कोणी पाहुणे आले तर त्यांना तोंड गोड करायला आता माझ्याकडे काहीच उरलेले नाही. आशाने 100 रुपयाची नोट आशिषच्या हातात दिली. झालेही तसेच. इकडे आशिषने दुचाकी काढली आणि तिकडे वडील आपल्या काही सहकाऱ्यांसोबत घरात आले. अगं ऐकतेस का, बघ कोण कोण आले आहेत ते. सर्वांचे तोंड गोड कर, असे ओरडत त्यांनी आशाला हाक मारली. पदर नीट करत आशाने गोड हसत हात जोडून सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छांना उत्तर देताना म्हणाली. भाऊसाहेब, अभिनंदन तर तुम्हा सर्वांचेही आहे. आशिष तर तुमचाही मुलगा आहे ना. ईश्वराची कृपा आणि तुम्हा मोठ्यांच्या आशीर्वादामुळेच हा दिवस पाहायला मिळाला आहे. तिने मोठी मुलगी ऋतूला हाक मारली. ऋतू बाळा, जरा चहाचे पाणी गॅसवर ठेव. आणि मग ती पाहुण्यांसोबत बैठकीच्या खोलीत गेली. इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केल्यानंतर आशिषने प्रशासकीय सेवेसाठी आपले नशीब तपासायचा निर्णय घेतला होता. म्हणूनच तो आता घरापासून दूर इंदोरमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. आशिषला या गोष्टीचा खूप आनंद होता की या पहिल्या परीक्षेत त्याच्यासोबत त्याच्या खोलीतील सोबती संदीपचीही निवड झाली होती. दोन्ही मित्र रात्र दिवस निरंतर अभ्यासात मग्न असत. त्या दोघांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची आणि या परीक्षेत निवडले जाण्याची जणू स्पर्धाच लागली होती. परंतु त्यांची ही स्पर्धा निकोप होती. त्यात मस्त द्वेष किंवा एकमेकांना कमी लेखण्याची भावना मुळीच नव्हती.
तसेच ते एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नसत. याच कारणामुळे सोबत राहून अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकला होता. आई कुठे आहेस? खूप जोरात भूक लागली आहे, असे म्हणत सुटकेस एका कोपऱ्यात टाकून आशिषने बेडरूममध्ये पलंगावर आडवा झाला. तो थकल्यामुळे अगदी चूर झाला होता. अरे आशिष बाळा, कधी आलास रे तू? येण्याचं कळवलं सुद्धा नाहीस. अनेक महिन्यानंतर मुलाला इंदोरहून आलेले पाहून आशाचा चेहरा खुलला. वात्सल्याचा मधुर भावना तिच्या मनात दाटून आल्या. आशिष गोंधळ घालू लागला तेव्हा ती म्हणाली, बरं बाबा बरं, आधी तुला ताट वाढून आणते. आशा घाईघाईने स्वयंपाकघरात गेली आणि गरमागरम पोळी शेकू लागली. भाजी आणि वरण आधीच तयार होते. तिने चटकन दही, वरण, भाजी आणि लोणच्यासोबत तूप लावलेले 2 जाड आणि कुरकुरीत पोळी ताटात वाढून आशिषच्या हातात दिले. वाह, काय कुरकुरीत पोळी झाली आहे. मज्जा आली आई. तुझ्या हाताच्या जेवणासाठी तर मी कित्येक दिवसापासून आसुसलेलो होतो. तिथे नीट जेवण मिळत नसे. अभ्यास आणि अभ्यास. डोके पार फिरून गेले होते. परीक्षा तर चांगली झाली ना बाळा? आशाने मायेने मुलावर नजर फिरवत विचारले. हे तर आता निकालच सांगेल आई. आधीच काही सांगता येत नाही. मेहनत तर खूप केली आहे. मी तर ठरवले आहे की एकतर या पार किंवा त्या पार. म्हणजे काय? म्हणजे असं की जर या परीक्षेत यशस्वी झालो तर ठीक, नाहीतर पुन्हा मी तयारी करणार नाही. कुठेतरी नोकरी शोधेन. अरे वा, हे काय बोलतोयस? इतक्या लवकर हार मानणार का? पहिल्याच प्रयत्नात किती मुले यशस्वी होतात? 2-3 प्रयत्न तर करावेच लागतात. मुलाच्या बोलण्याने आशा घाबरली होती. अगं, आपला मुलगा याच वेळी उत्तीर्ण होईल. त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तो असे बोलत आहे. आशा, तू खूप भोळी आहेस. मुलाची मानसिकता समजून घे. आशिषच्या वडिलांनी खोलीत प्रवेश करत आपले विचार मांडले. दिवस असे जात राहिले. काही दिवसानंतर तो शुभ दिवस उजाडला, जेव्हा आशिषच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागणार होता. आशिष खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. संपूर्ण घर, नातेवाईक आणि शेजारी पाजारी सर्वजण या आनंदात सहभागी झाले. आशिषला आता पुढच्या ट्रेनिंगसाठी लखनौला जायचे होते. आता खरोखरच आशिषच्या लग्नासाठी खूप मोठ्या आणि श्रीमंत घराण्यातून स्थळे येऊ लागली. आशाकडे मुलींचे फोटो आणि परिचयपत्राचा ढीग साचला. दुपारच्या वेळी घराची कामे आटोपल्यानंतर आई मुलगी बसून सर्व छायाचित्रे चिकित्सक नजरेने पाहत असत. जे चित्र मनाला भावत असे आणि ज्यांचा परिचय त्यांच्या गरजेनुसार वाटत असे, त्यांना त्या निवडून वेगळ्या फाईलमध्ये ठेवत. आशिषने लखनौला जाताना त्यांना विशेष बजावून सांगितले होते की त्याला तिथे लग्नाबद्दल काहीही बोलू नये. तसेच कोणताही फोटो किंवा प्रस्ताव त्याच्या सल्ल्यासाठी तिथे पाठवू नये. रामसुद्धा याच्या विरोधातच होते. ते म्हणत होते, आशिषचे वयच किती आहे, एकदा सेवेत रुजू होऊ दे, मेहनत करून काहीतरी बनू दे, त्यानंतर लग्न करणे योग्य ठरेल. तुम्ही लोक आता घाई करू नका. काही दिवसातच शेठ रविकांत त्यांच्या घरी येऊ लागले. जरी दोन्ही कुटुंबाच्या राहणीमानात जमीन आसमानाचा फरक होता. राम एका सरकारी कार्यालयात मुख्य लिपिक पदावर होते आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. शेठ रविकांत शहराचे प्रसिद्ध हिऱ्याचे मोठे व्यापारी होते. त्यांचे अनेक मोठे शोरूम आणि शेतीचे मळेही होते. त्यांची चमकणारी गाडी जेव्हा त्यांच्या बंगल्यासमोर येऊन उभी राहत असे, तेव्हा आधी गणवेश घातलेला ड्रायव्हर समोरच्या सीटावरून बाहेर येत असे आणि त्यांच्यासाठी गाडीचा मागचा दरवाजा आदराने उघडत असे. काळ्या सफारी सूटमध्ये नटलेले सेठजी गाडीतून बाहेर पडताच चालक आदराने दरवाजा बंद करून एका बाजूला उभा राहत असे. राम आणि आशा खिडकीतून डोकावून त्यांना आपल्या घराकडे येताना पाहत, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत असे. आपली परिस्थिती विसरून ते स्वतःला जिल्हा अधिकाऱ्याचे वडील समजून सन्मानाने भरून जात. शेठ रविकांत आपल्या मुलीचा, नंदिनीचा विवाह जिल्हा अधिकारी जावयाशी करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होते. त्यांच्या मुलीने याच वर्षी BA पूर्ण केले होते. तिचा वर्ण गुणवान होता, पण शरीर थोडे स्थूल होते.
पण त्याने काय झाले, ते आशिष आणि आपल्या मुलीला लग्नात गाडी, बंगल्यासह जीवनातील सर्व सुखसोयी पुरवण्यास आणि कित्येक लाखो रुपये रोख देण्यासही तयार होते. त्यांचे म्हणणे होते की आशिषसाठी त्यांची मुलगी सर्वतोपरी योग्य आहे. त्यामुळे राम यांनी डोळे डोळे झाकून हे नाते नक्की करणेच योग्य ठरेल. गेल्या अनेक दिवसापासून एका मोठ्या कंपनीचे डायरेक्टर महेंद्रचे फोन राम यांना दररोज येत होते. ते आशिषच्या लखनौहून परतण्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. त्यांनी मुलीचा फोटो आणि परिचयपत्र आधीच पाठवले होते. आता आशिष घरी परत येताच ते आपल्या मुलीला त्याला दाखवून बोलणी पक्की करण्यात उत्सुक होते. त्यांना भीती वाटत होती की आपल्या आधी दुसरे कोणीतरी ही संधी हिरकावून घेऊ नये. राम कार्यालयातून परतले की संध्याकाळच्या वेळी एखाद्या मुलीचा पिता दररोज हजर असे आणि तेच ते प्रश्न वारंवार खेदून खेदून विचारत असे. तुमचा मुलगा घरी कधी येतोय? त्याचे प्रशिक्षण कधी पूर्ण होत आहे? लग्न कधीपर्यंत करण्याचा विचार आहे? आम्ही लग्नावर इतका इतका खर्च करू, इतके सामान देऊ. आमची मुलगी घरकामात अत्यंत सुगरण आहे, सुंदर आहे, सुशील आहे इत्यादी गोष्टी ते सांगत असत. काही दिवसाच्या सुट्टीत आशिष घरी आला तेव्हा सर्व नातेवाईकांनी त्याला प्रेमाने घेरले. गायू धावतच लग्नासाठी आलेले फोटो आणि परिचयपत्रे घेऊन आली. दादा, बघ तर किती फोटो आले आहेत. तू जरा निवड बघ, तुला कोणती मुलगी आवडते? गायूने आनंदाने आणि उत्सुकतेने विचारले. अरे आले आले हे काय सुरू केले तुम्ही? आशिषने थोडे चिडून विचारले. मग ठामपणे आशाकडे बघत तो म्हणाला, आई, मी आत्ता लग्न अजिबात करणार नाही. त्यामुळे हे फोटो आणि हे पत्रे इथून लवकर बाजूला कर कृपया. मोठा लाटसाहेब बनतोयस रे. इथे रात्रंदिवस मुलींच्या बापांनी नाकी 9 आणले आहेत. कधीपासून तुझी वाट पाहत आहेत आणि तू आता म्हणतोयस की हे फोटो इथून हटवा. अरे एकदा बघ तरी खरे. आवडले नाही तर नकार देऊन टाक बस. मायेने ओरडत असताना आशा थोड्या आवेशात आली. आशिषने काहीही उत्तर न देता फोटोंचा अल्बम अनिच्छेने एका बाजूला टाकला आणि खोलीत जाऊन पलंगावर झोपला. काही वेळाने आशा हळूच तिथे पोचली आणि आशिषच्या कपाळावरून हात फिरवू लागली. मनातील भावनांवर ताबा ठेवणे तिला कठीण जात होते. आपला आवाज संयमित आणि गोड ठेवून ती आशिषला समजावू लागली. बाळा, आशिष, एकापेक्षा एक सरस स्थळे येत आहेत. लोकांकडे इतकी संपत्ती की आपण त्याची कधी कल्पनाही करू शकत नाही. अरे बाळा, लाखांची रोख रक्कम देण्याचे तर ते स्वतःहूनच बोलत आहेत. मागायची गरजच कुठे आहे? फक्त तुझ्या होकाराची वाट पाहत आहेत. गाडी, बंगला, फ्रीज, मोठी रंगीत टीव्ही, कूलर, एअर कंडिशनर, लाखांची रोख रक्कम, दागिने, कपडे, फर्निचर, तुला काय काय सांगू? तुझ्या एका नजरेसाठी ते सर्व काही ओवाळून टाकायला तयार आहेत. प्रशासकीय सेवेच्या या क्षेत्राचे काय महत्त्व आहे हे मला आता समजले आहे. बाळा, तू तर आमचे नाव उज्ज्वल केलेस. आईने मायेने मुलाच्या कपाळावरून हात फिरवला. आशिष काळजीत पडला. तो काही क्षण गप्प पडून राहिला. मग मनातील चिडचिड थांबवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, आई, तू माझे बोलणे नीट ऐकून घे. पहिली गोष्ट म्हणजे मला आत्ता लग्न करायचे नाही. 2 आणि 3 वर्ष मन लावून नोकरी करून स्वतःला स्थिर स्तरावर करीन. मग याबद्दल विचार करीन. याशिवाय मी लग्नात हुंडा मुळीच घेणार नाही. हा माझा संकल्प आहे. अरे वेड्या, आम्ही घेण्याबद्दल कुठे बोलतोय? ते तर स्वतःहून देऊ इच्छितात. ऐक बाळा, उच्च समाजात स्वतःची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी हे देखील गरजेचे असते. आशा हसली. जणू तिने असा एखादा नवीन मार्ग सुचवला होता जिथे सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. पण आशिष या विषयावर अधिक चर्चा किंवा वाद घालत बसला नाही. काही वेळाने तो तिथून उठून आपल्या एका मित्राला भेटायला गेला. प्रशासनानंतर आशिषची नियुक्ती होऊन 2 वर्ष झाली होती. आता तो उपजिल्हाधिकारी बनला होता. त्याच्या जिल्ह्यात त्याचा मोठा सन्मान होता. त्याचे वरिष्ठ त्याच्या कामाच्या क्षमतेवर आनंदी होते. तो अत्यंत संयमी, न्यायप्रिय आणि शिस्तीचे कडक पालन करणारा अधिकारी मानला जात असे. ऋतू आणि गायू आता मोठ्या झाल्या होत्या.
आशा आणि राम यांना त्यांच्या विवाहाची चिंता सतावू लागली होती. मात्र ते जिथे कुठे ऋतूच्या लग्नाची बोलणी काढत, तिथे लोक मोठ्या हुंड्याची मागणी करत. त्यांच्यासमोर हतबलता दर्शवली की समोरून सरळ उत्तर मिळे. तुम्ही सुद्धा काय बोलताय राम? तुमच्याकडे तर कसली कमी आहे? तुमचा मुलगा तर आता जिल्ह्याचा राजा आहे. तुम्ही मुलीला जे काही द्याल त्यात तीच सुखी होईल. उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न कराल तेव्हा तुम्ही काही घेणार नाही का? ही कसली विडंबना आहे? अजून घरात काही आले नाही की गेले नाही, तोच तुम्ही अशा गप्पा मारताय. मुलगी पाहण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे राम निराश झाले होते. यावेळी आशिष घरी आला तेव्हा माता पिता दोघांनाही त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. काय झाले आशिष? तू कोणाच्या प्रेमात वगैरे पडला आहेस का? तसे असेल तर आधीच सांगून टाक. आम्ही खूप दुःखी आहोत. तुझे लग्न झाले तरच ऋतू आणि गायूचा नंबर लागेल. लोक न जाणे काय काय आशा लावून बसले आहेत. खूप समजावल्यानंतर आशिष लग्नासाठी तयार झाला. त्याच्या होकारामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाट उसळली. आशिषने सर्व छायाचित्रे आणि परिचयपत्रे काळजीपूर्वक पाहिली आणि त्यातील एक निवडणूक बाजूला काढली. ऋतू आणि गायूनेही चित्रे पाहिली होती, पण त्यांना इतर काही फोटो आवडले होते. शेवटी असे ठरले की कुटुंबातील प्रत्येकाच्या पसंतीचा एक एक फोटो बाजूला काढला जावा आणि त्या 5 मुलींना प्रत्यक्ष भेटून निर्णय घेतला जावा. आशाचे असे मत होते की फोटोसोबतच मुलीच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीचाही विचार करणे योग्य ठरेल, जेणेकरून नंतर त्रास होणार नाही. येणाऱ्या मुलीचे वडील तितके देऊ शकणार नाहीत जितके दुसऱ्या ठिकाणाहून त्यांना मिळू शकले असते. कारण आशिषने स्पष्टपणे सांगितले होते की तो हुंडा घेण्याच्या किंवा मागण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. राम, आशा, ऋतू, गायू आणि आशिष सर्वांनी सोबत जाऊन शहरातील आणि शहराबाहेरील अनेक मुली पाहिल्या. आशिषला सौम्या आवडली. सौम्याने याच वर्षी इंग्रजी विषयात MA पूर्ण केले होते आणि ती घरातील सर्वात कामात निपुण होती. दिसायला ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक होतीच, शिवाय खूप चपळही होती. तिची चालण्याची आणि बोलण्याची पद्धत मनमोहक होती. इतकेच नाही तर तिला समाजात वावरण्याचा चांगला सराव होता, कारण तिचे वडील एका मोठ्या खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी होते. शाळा महाविद्यालयातील कार्यक्रमात आणि स्पर्धात ती नेहमी सहभागी व्हायची. आशिषला सौम्या प्रत्येक दृष्टिकोनातून स्वतःसाठी योग्य वाटली. घरी आल्यावर त्याने आई आणि ऋतूला आपल्या निर्णयाची कल्पना दिली. आशाला मात्र ती दुसरी आवडली होती, ती शेठची एकुलती एक मुलगी. बऱ्याच काळापासून ती त्यांच्या घरी येत जात असे. ऋतू आणि गायूशी तिची चांगली मैत्री झाली होती. या विषयावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. आशा म्हणाली, महिमामध्ये काय कमी आहे आशिष? ती प्रत्येक बाबतीत चांगली आहे. तिचा रंग बघ कसा उजळ आहे, इंग्रजी कशी चांगली बोलते, तिच्या घरात मागे पुढे नोकरांची फौज धावते. पण इथे आल्यावर ऋतूसोबत ती चहा बनवण्यासाठी ती स्वयंपाकघरात पोहोचते. आई, आता तू त्या मुलीची इतकी स्तुती करत आहेस. उद्या जेव्हा ती तुला तिच्या घरच्या श्रीमंतीचा आणि नोकरांचा टोमणा देऊन काम करण्यास नकार देईल, तेव्हा तूच सर्वात आधी अस्वस्थ होशील. मग तू सारा दोष माझ्या माती मारशील की तुझी सून कशी आहे. भारतात मुलाची आई स्वतःच्या पसंतीने सून निवडते, मागून हुंडा घेते. तरीही लग्नानंतर सून मिळाल्यावर नेहमी संतुष्टच असते. आशिषचे हे बोलणे ऐकून आशा त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिली. इतका लहान मुलगा आणि इतकी मोठी गोष्ट, तीही थेट तोंडावर. जणू तिला चपकारच बसली होती. दुखवलेल्या स्वरात ती फक्त इतकेच म्हणाली, ठीक आहे बाळा, तुला जे पटेल तेच कर. उद्या कुणी असे तर म्हणणार नाही ना की आईने स्वतःच्या पसंतीची सून आणून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. सौम्याच्या वडिलांना निरोप पाठवण्यात आला. आशाने कार्यक्रम केला आणि साखरपुड्याची तारीख ठरली. त्यानंतर 2 दिवसांनीच लग्न ठेवले गेले. नातेवाईक, ओळखीचे लोक आणि मित्र सर्वांना आमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या. ऋतू आणि गायू खूप उत्साहात होत्या.
सौम्या त्यांनाही खूप आवडली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती इतकी योग्य असूनही अत्यंत साधी, सरळ आणि सुशील होती. आशाने मोठ्या आवडीने सुनेसाठी दागिने संच, साड्या आणि संसारोपयोगी वस्तू तयार केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी संपूर्ण शहर पिंजून काढले होते. निवडून निवडून नवीन नक्षीकामाच्या साड्या आणि दागिने खरेदी केले होते. त्या दिवशी सौम्याचे वडील घरी आले होते. ते राम यांना विचारत होते की त्यांना किती रुपये रोख हवे आहेत आणि ते कशा प्रकारे खर्च करून घेऊ इच्छितात. आशा आणि राम त्याच्यासोबत बसून संपूर्ण सामानाची यादी तयार केली होती. सौम्याचे वडील विजय मुलीच्या लग्नात 7 ते 8 लाखापर्यंत खर्च करायला तयार होते. मात्र आता आशांना ही रक्कम खूपच कमी वाटत होती, कारण महिमाचे वडील तर 20 लाखाहून अधिक खर्च करायला तयार होते. पण मुलाच्या पसंतीसमोर त्यांचे काही चालले नव्हते. या गोष्टी सुरू असतानाच आशिष तिथे आला आणि त्याच्या जवळच बसला. उत्सुकतेपोटी आणि उत्साहात सौम्याच्या वडिलांनी आशिषलाही विचारले, बाळा, तुझी काय विशेष पसंतीची गोष्ट असेल तर सांग, आम्ही ती देण्याचा प्रयत्न करू. हे ऐकून आशिषला अंदाज आला की तिथे बसून त्याचे आई वडील त्याच्या भावी सासऱ्यांशी काय चर्चा करत होते. देण्याघेण्याच्या गोष्टी सुरू आहेत हे समजताच तो सावध झाला. सामानाची नुकतीच बनवलेली यादी तिथे समोरच पडली होती. आशिषने ती उचलली आणि वाचली. आई, हे काय आहे? त्यांनी नाराजीच्या स्वरात विचारले. आशाला आशिषच्या मनातील विचार माहीत होतेच, पण अपमानित होण्याच्या भीतीने आणि स्वार्थीपोटी तिने उत्तर टाळले आणि घाईघाईने उठून आत गेली. बघते आता काय चालले आहे, चहा पाठवते असं म्हणत ती सटकली. आम्ही लग्नात फक्त 1 रुपया आणि नारळच स्वीकारू. सौम्याला देण्याच्या बहाण्याने तुम्ही काहीही देऊ शकणार नाही. फक्त तिला लागणाऱ्या काही नवीन साड्याच आणा. बाकी ती आधीपासूनच जे कपडे वापरत आली आहे तेच सोबत असतील, असे आशिषने ठामपणे सांगितले, जेणेकरून आल्या आल्या सौम्याला अडचणीचा सामना करावा लागू नये. मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन. रामला असे वाटत होते की मुलाने भर बाजारात आपल्या थोबाडीत मारून जावे. विजय विचार करत होते की काहीही न देता घेता कुठे खानदानी विवाह होतात का? मुलगीवाल्यांची स्वतःची काही इज्जत, अब्रू असते. नातेवाईक आणि कुटुंबाचा मान सन्मान असतो. काही इच्छा असतात. ते आता कोणाकोणाला स्पष्टीकरण देत फिरणार? ते मोठ्या चिंतेत पडले होते. हळूच पुटपुटले, म्हटले, तर मी रोख रक्कमच देऊन टाकतो सर्व. पण राम गप्पच बसले. ते आपल्या मुलाच्या विचारसरणीशी पूर्णपणे परिचित होते, जरी ते त्याच्याशी सहमत नव्हते. त्यांची अशी धारणा होती की मुलगावाल्यांनी स्वतःहून मागणी करून मुलीच्या वडिलांना त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त देण्यासाठी कधीही विवश करू नये. पण जर तो आपल्या इच्छेने आणि क्षमतेनुसार मुलीचा नवीन संसार थाटण्यासाठी काही देत असेल तर त्यात हरकत घेण्यासारखे काय आहे? तसेही मुलीला वडिलांच्या संपत्तीचा वाटा देणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते. त्यातून अनेक नवीन अडचणी निर्माण होऊ शकतात. पण आई वडील भेट म्हणून सनातन काळापासून आपल्या मुलीला सासरी जाताना काही ना काही देत आलेच आहेत. उद्या जेव्हा ते आपल्या स्वतःच्या मुलींना उजळवतील तेव्हा काय ते हुंडा देणार नाहीत? असा कोणी आदर्श व्यक्ती आहे का जो मुलींना हुंडा न देता सन्मानाने लग्न करून घेऊन जाईल? साखरपुड्याचा दिवस आला. आशिषने आधीच वडिलांना समजवले होते की या प्रसंगी बँड बाजा वाजवण्याची किंवा लोकांना आमंत्रित करण्याची काहीही गरज नाही. बडेजाव न करता साध्या पद्धतीने कुटुंबातील लोकांच्या उपस्थितीत मुलगीवाल्यांनी येऊन टिळा लावावा आणि 1 रुपया व नारळ शगुन म्हणून देऊन जावा. यात कोणत्याही पक्षाला प्रदर्शन करण्याची गरज वाटू नये. बाबा, मी माझ्या लग्नासाठी कोर्टात अर्ज दिला आहे. जर आईने तिथून मुलीच्या घरून काहीही स्वीकारले तर मी वैदिक पद्धतीचा त्याग करून सौम्याला थेट न्यायालयात घेऊन जाईन आणि विवाह करून तिला माझ्यासोबत पोस्टिंगवर घेऊन जाईन. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. मी लग्नात देण्याघेण्याच्या नावावर मुलीकडच्यांकडून फक्त 1 रुपया आणि नारळच घेईन. तुम्हालाही हुंड्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे सामान, कपडे, रोख रक्कम किंवा इतर काहीही घेऊ देणार नाही. माझ्यामध्ये सामर्थ्य आहे.
माझ्या घरकुलाची उभारणी मी स्वतः करीन. आशिषच्या अशा वारंवार ठामपणे सांगण्यामुळे आणि त्याचा जिद्दी स्वभाव पाहून आशा आणि राम पार घाबरून गेले. आशाने वर्षानुवर्ष जपलेल्या स्वप्नांवर जणू अचानक पाणी फेरले होते. मनातल्या मनात ती रडवेली झाली, पण समोर ओरडून म्हणाली, "बाळा, आता जोशात येऊन तू हे सर्व बोलतोयस, पण या हट्टपणाने परिणाम तुला नंतर भोगावे लागतील. जेव्हा तुझे सर्व मित्र आणि सहकारी थाटात घर सजवून राहतील आणि तू आयुष्यभर घराच्या छोट्या छोट्या वस्तू जमवण्यातच घालवशील. अरे, तू कितीही मोठा जिल्हाधिकारी बन किंवा राजपाल बन, घरात वस्तू नकोत का? तुझी पत्नीच तुझ्यावर टोमणे मारेल. तिला विचारले आहेस का याबद्दल? आयुष्यभर तू हास्याचा विषय बनशील आणि तुझी ही समाज सुधार नाही. अजूनही विचार कर, मुलगी अजून घरातच आहे. उद्या तुझ्या बहिणींचे विवाह होतील, तिथेही हुंड्याची मागणी होईल. तेव्हा तू काय देण्यास नकार देशील?" "नक्कीच आई, तू बघत राहा. माझ्या बहिणी शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांच्या लग्नात मी हुंड्याच्या नावावर एक पैसाही देणार नाही." आशिषने आत्मविश्वासाने हसत सांगितले. "आणि हो आई, तू तुझ्या सुनेलाही तुझ्या क्षमतेनुसारच सामान दे, त्यापेक्षा जास्त नाही." आशा आणि राम खूप सांगूनही आशिष आपल्या निर्णयापासून तुसभरही ढळला नाही. सौम्याचे नातेवाईकही त्याच्या या भूमिकेमुळे खूप नाराज होते. ते वारंवार आशिषला समजावत होते. सौम्यानेही फोन करून आशिषला स्वतः घरी बोलवून त्याला नम्र विनंती केली होती. "ऐका ना, वडील आपल्या इच्छेनुसार जे आपल्याला आशीर्वाद म्हणून देऊ इच्छितात, ते स्वीकारण्यात तुम्हाला काय अडचण आहे? आठवणी म्हणून त्या गोष्टी आपल्यासोबत असतील, तर त्या आपल्याला जीवनात आधारच देतील." "नाही, मुळीच नाही." आशिष तिथून तडक उठून निघून गेला. इतका दृढनिश्चयी तरुण समाज सुधार करू इच्छितोय आणि तेही स्वतःपासून सुरुवात करून, तीही आपण त्याला चुकीचे सिद्ध करून पाहत आहोत. ही आपली कशी विकृत मानसिकता आहे. जेव्हा गोष्ट स्वतःवर येते तेव्हा आपण किती स्वार्थी होतो. विजय व्यथित होऊन उद्गारले, "पण समाजात राहून समाजाच्या नियमाचे पालन करणे देखील गरजेचे असते. उद्या जेव्हा हीच सासू, नणंद आणि सासरा आमच्या सौम्याला माहेरून रिकाम्या हाती आली म्हणून टोमणे मारतील, तेव्हा सगळे आशिषची समाज सुधारणा विसरून जातील. बघून घ्या." सौम्याची आई आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली. सौम्याचे माता-पिता दोघेही मोठी द्विधा मनस्थित आणि मानसिक दडपणाखाली होते. हुंडा न देण्याच्या निर्णयामुळे आनंदाऐवजी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आशिषच्या जिद्दीसमोर त्यांचा नाईलाज झाला होता. आशिषने जसे सांगितले तसे जड अंतकरणाने त्यांनी सर्व केले. कुठेही अनावश्यक बडेजाव किंवा व्यर्थ खर्च झाला नाही. अत्यंत साध्या पद्धतीने आणि पूर्ण निष्ठेने वैदिक विवाह सोहळा पार पडला. विवाहात आशिष, सौम्या, आई आणि बहिणींना घेऊन आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी गेला. त्याने लग्नातील अनावश्यक खर्च वाचून उरलेली रक्कम वडिलांकडून संसारासाठी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घेतली. काही पैसे त्याने स्वतःहून गेल्या 2-3 वर्षात साठवले होते. सौम्याचा स्वभाव घरातील सर्वांना आवडला. ती घरकामातही निपुण होती. माहेरी ती आईला सर्व कामात मदत करत असे. यामुळे तिला वेळेचे आणि शिस्तीचे महत्त्व होते. सकाळी उठून सर्वांचा चहा करत होती. चहा ती स्वतः बनवून सर्वांना देई. स्वयंपाकीसाठी मदतनीस असला तरी ती स्वतःच्या देखरेखीखाली सर्व करून घेई. ऋतू आणि गायूशी तिची चांगली मैत्री झाली. आशिषचा मित्र महेश तिथेच पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली. महेशने या संपूर्ण कुटुंबाला आपल्या घरी भोजनासाठी बोलवले. त्यांचा लहान भाऊ निखिलही 2 आठवड्यांच्या सुट्टीसाठी तिथे आला होता. निखिल हसमुख आणि देखणा तरुण होता. एकाच दिवसात त्याची ऋतू आणि गायूशी मैत्री झाली. समवयस्क असल्याने त्यांनी चित्रपट, राजकारण अशा विषयांवर गप्पा रंगत. 3-4 दिवसानंतर एका संध्याकाळी निखिल एकटाच त्यांच्या घरी आला. ऋतूने दरवाजा उघडला. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. मग निखिलनेच शांतता तोडली. "आत यायला सांगणार नाहीस का?" "हो, या ना. दादा वहिनी बाहेर गेले आहेत. आई पूजेत आहे आणि गायू ही दादासोबत गेली आहे." "मग काय झाले? तुम्ही आहात ना. मी तुमच्याशीच गप्पा मारीन."
तुमची काही हरकत आहे का? तिचा संकोच ओळखून तो मनमोकळेपणाने हसला. ऋतू लाजेने लाल झाली. तिने त्याला आत नेऊन बसवले. थोड्या वेळाने तिने कॉफी बनवून आणली. एकट्याने एखाद्या मुलाचा सामना करण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. पण तिला त्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद वाटला. आता निखिल सोबतच त्यांचे विविध कार्यक्रम ठरू लागले. कधी ते घरी पत्ते खेळत, तर कधी चित्रपट पाहायला जात. दोन्ही कुटुंबे एकमेकात मिसळून गेली होती. निखिलला ऋतूची सोबत खूप आवडू लागली. आशिषच्या हे लक्षात आले आणि त्याला ही जोडी योग्य वाटली. महेशचे कुटुंब सज्जन होते, जरी त्यांची जात वेगळी होती. ऋतू ही निखिलकडे आकर्षित झाली आहे याची आशिषला खात्री पटली. आशिषने महेशशी याबद्दल बोलणी केली. त्यांना ऋतू खूप आवडली होती, पण आशिषने पुन्हा आपली अट स्पष्ट केली, लग्नात हुंडा देणार नाही. सुरुवातीला महेश आणि त्यांच्या नातेवाईकांना हे विचार फारसे पटले नाहीत. त्यामुळे बोलणी तिथेच थांबली. निखिलच्या जाण्याचा दिवस जवळ आला होता. त्याला ऋतू आवडत होती. एके दिवशी सौम्या लग्नाचा अल्बम दाखवत असताना निखिलला समजले की आशिषने स्वतः जिद्द धरून लग्नात फक्त ₹1 आणि नारळ स्वीकारला होता. हे ऐकून निखिल थक्क झाला. एका आदर्श पुरुषाचे उदाहरण त्याच्या समोर होते. याचा त्याच्यावर सकारात्मक प्रभाव पडला. त्याने घरी जाऊन आपल्या भावाला आणि वहिनीला मनवले. ऋतू स्वतः लेक्चरर होती आणि चांगले कमावत होती. दोघे मिळून संसार समर्थपणे चालवू शकत होते. शेवटी दुसऱ्याने दिलेल्या संपत्तीवर किती काळ घर चालणार? आणि खरोखरच काहीही न घेता देता ऋतूचे लग्न निखिलशी एका महिन्यानंतर पार पडले. फोनची घंटी वाजली आणि आशाची तंद्री तुटली. ती विचार करू लागली, आपण भारतीय हुंड्यासाठी इतका गाजावाजा का करतो? या जुनाट आणि कुजलेल्या प्रथा आपण बंद का करत नाहीत? जर सर्वजण हुंड्याशिवाय लग्ने करू लागले, तर मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आयुष्यातील अनेक ताणतणाव आपोआप दूर होतील. दृढनिश्चय आणि आत्मविश्वास असेल तर हे अशक्य नाही. अखेर हे त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात घडले होते. गरज आहे ती फक्त एका नवीन सुरुवातीची. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.